वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग मित्रांनो. तर मी आता चाललेलो होतो शूटसाठी दादाकडे, पण म्हटलं आपला माणूस आजारी एकदा त्याला भेटून जाऊ. रोशनला झाला निमोनिया, कालपासून तो ॲडमिट होता. बघू आता त्याचं ॲडमिट पण सिस्टम असं आहे, सलाईन लावायला दवाखान्यात जायचं, परत घरी येऊन आराम करायचा. बघू आता सलाईन लावून आलाय तो घरी. कॉल केला होता तेव्हा होता तो हॉस्पिटलला, बट आलाय घरी. आता भेटू त्याला. मयूर पण आलाय. बघू कशी परिस्थिती, बरं वाटलं का नाही का शेट, वाटलं का बरं वाटलं? जेवण बिवण झालं का नाही? जायचंय हॉटेलला लाज वाटते का आजारी? हे पा माणूस आमचा सलाईन घेऊन आलाय तरी हॉटेलला जेवायला जायचं म्हणतो. घरचं जात नाही ना. घरचं जात नाही, बाहेरचं जात आहे ना. हा नाही रे, अरे जेवण जात नाही. अर्ध्या पोळीसवर जेवण जाय नाही. पण आता थोडं बरं वाटायला पाहिजे ना. म्हणलं चला मस्त सूप पिऊन. काय सूप बीप पिऊन येऊ? घरी विचार एकदा, डॉक्टरला विचार सूप चालेल का म्हणा. मयूर काय म्हणतो? सूप प्यायला जायचं. घेऊन या पार्सल घेऊन ये, पण प्यायचंच आहे म्हणजे तुला आहे ना. चवच नाही तोंडाला. शेवटी ऐकलं नाहीच रोशनने, चाललाय बाहेर खायला. हा व्लॉग माझी इच्छा आहे घरच्यांनी पावा, घरचे पाहतेच, मम्मीच्या वाटेच, आणि रोशनला दम द्यावा. त्याला आपली खाली त्याला बोललो ना. आमच्या मित्रांनी काय ऐकलं नाही, शेवटी पार्सल आणलंच बाहेरून खायला. दाखव बरं रोशन, वर तोंड करून दाखवतो. लाज नाही वाटत का दाखवायला? लाज नाही वाटत का रे मायऱ्या, लाज वाटली पाहिजे का? असते तर घरचं खाला असतात. नाही नाही नाही, आता घरी सांगून देणार ही गोष्ट. बोला ना, सांग ना. अरे तुला लाजच नाही, घरी सांगितलं तरी तुला ना काहीच होत नाही. येऊ का रोशन? या हळू जातो मी. तर मी मस्त हळू खातो आणि आराम करतो ना. थोडा परत जायचंय ना तुला सलाईन लावायला? परत जायचं संध्याकाळी. उठ मग लगेच. उद्या दिवस फक्त अजून. नंतर 12 येणार आहे आमचा माणूस, परत येणार शूटला आहे ना. उद्या मस्त मटण दाबायचं आपल्याला. मित्रांनो फायनली आता आमच्या माणसाला बरं वाटलंय. आम्ही शूटचं काम चालू करतोय आजपासून. दादाला घ्यायला आलो होतो आम्ही इथं, त्याला घेऊन गेल्यानंतर आम्ही शूट चालू करणार आहे. भरपूर दिवसाचा गॅप पडलाय, पण मग काय करणार आता, माणूस आजारी होता, सगळे कामं होते, घरचा कार्यक्रम पण होता, त्यामुळे काही जमलं नाही. पण आतापासून कन्सिस्टंट राहणार आहे आम्ही. खरं आहे का नाही रोशन? 100% रोशन म्हटलं म्हणजे झालं. आता दादाला घेणार, मग आम्ही शूट चालू करणार आहे. त्यात आमच्या गाड्या पण आता सगळ्या शोरूमला लावलेल्या आहे कामासाठी, त्यामुळे गाडी पण नाही. ही गाडी बाहेर गेलेली होती, आता आम्ही ती घेऊन आलोय. तिथं बुलेटवरती गेलो, मग आता ही गाडी घेऊन आलोय. घरी आल्या आल्या आता आम्हाला आमचा दादा भेटलाय. का दादा काय चाललंय? यायला लागली होती मला 2 मिनिटापूर्वी. अचानक माणूस आला, गाडीला धक्का देणार होता आमच्या, म्हणजे आम्ही याच्या देणार होतो. धक्का नव्हतं त्यांना, यांनी ब्रेक दाबला म्हणून झालं. ब्रेक नसतं लावला डायरेक्ट. आता आमचा शूट चालू आहे. दादा तिकडून सीन कॅप्चर करतोय. रेडी. अशी येते फ्रेम बघ रे. दिसली? हा आता रॉश आहे. गाडी जास्त फास्ट घेऊन नको जाऊ. हळूहळू तिकून गाडी एकदम रिलॅक्स नाही. दादा मला पुढे सारखायची गरज आहे. बाय, तुला पुढं होऊन बसायची गरज आहे, कारण मुळे दिसत नाही. देतो पुढं. आता डायरेक्ट काचेतून असा बाहेर असा दिसला पाहिजे डायरेक्ट. म्हणजे हात बीत काढू का बाहेर असा? हा तेच ना, तू प्रॉपर दिसला पाहिजे तसा. चालेल का तुम्ही डायरेक्ट बघून इग्नोर मारलंय, अलग लक्षात. हा चालेल. वळव चला. एक ट्रायल आमचा फेल गेलाय, आता परत करतोय. नाही पण समजलं ना आता काय करायचंय काय नाही. आता या वेळेला परफेक्ट करून टाकू. दादाने आम्हाला चांगलंपणे सांगितलंय काय करायचं. भरपूर दिवसांनी आम्ही आराम चालू. आता आम्ही चाललोय आमच्या स्कॉर्पिओच्या व्हील अलाइनमेंटच्या कामासाठी, कारण आमच्या रोशनचं असं म्हणणं आहे स्कॉर्पिओ 1 साईड चालते 1 साईड. हा का नाही रोशन? हो, बघून आलो लगेच आपण आता करून घेऊ. आणि त्यानंतर आमचं काम असं आहे की मयूरची स्क्वॉडा 3 महिन्यापासून शोरूमला लावलेली आहे. तिचं आज काम कम्प्लीट झालंय, म्हणजे लय आतुरतेने वाट पाहत होतो आम्ही सगळे. आज झालंय कम्प्लीट काम. मग ती गाडी घेऊन यायची, आणि आपल्या हॅरियरचं पण एक छोटंसं काम होतं, ती पण त्याच्याच बाजूला शोरूम आहे तिथं लावलेली आहे. त्या दोन्ही पण गाड्या घ्यायला जाणार आहे आम्ही आता व्हील बॅलन्सिंगचं काम झाल्यावरती. बघू मग आता पुढं काय बोलायचं आहे का रोशन तुला अजून? बोलू ना पुढे. काय बोलणार नाही, कारण आमच्या माणसाला काय आलंय माहिती आहे का, किडनी स्टोन. त्यामुळे ना आता शूट पण सध्या बंद होते, पण आता चालू होणार आहे, कारण माणसाला जरा बरं वाटायला लागलंय का नाही? वाटतंय बरं वाटतंय असं म्हणतो तो, पण अचानक मग असं वाकडं होऊन जातो. अरे पोट बीट दुखतंय.
आम्ही म्हणतो जाऊ द्या आराम कर आणि त्याला तेवढंच लागेल. आलोय आता आम्ही इथं व्हील बॅलन्सिंगच्या कामासाठी. आता हे झाल्यानंतर निघून नाशिकला. आमच्या माणसाचं असं म्हणणं आहे की 5-5 मिनिटाला त्याची फीड चेंज होऊन राहिली. काय चाललंय त्याच्या फोनमध्ये? आली का आले बॅक्कर आहे हा माणूस. लय बॅक्कर आहे बरं का. चेंज झाली का? आता बाय चेंज होईल त्या बाय. आता बाय बरं त्या बाय आता बाय भाजप बाय आली गाडीची चालू आहे. त्या बाय टायर बदलायची वेळ आली जरा. ड्रिप ब्रिप मारले उद्योग केले ना आता. ड्रिप गेली आता. इकडे बघा कसे तुकडे पडले खड्डे. तिकडून पण आहे का? आता आमच्या गाडीचं सगळं काम झालंय. अलाइनमेंट पण झाली आणि गाडी वॉशिंग लावली. जरा थोडंसं हलकंसं वॉश करून देऊ राहिले गाडी. तसं धुवायची गरज नव्हती कारण आम्ही केली होती आधीच वॉश. टायर ते गरम झालेले होते ना ते गरम नाही होता अण्णा अलाइनमेंट. गरम नाही त्याच्यामध्ये मड आहे चिखल. जाऊ दे आता भारी दिसते गाडी. दूर आला असं दूर नाही ते पाणी. काय नाही तुला काही वाटल. एक नंबर वाटतं. क्लीन वगैरे केली ना प्रॉपर. क्लस्टर पण नवीन टाकलं. फायनली गाडी भेटली. जस्ट आता आपले हॅरियर घेऊन आलोय शोरूम मधून. हॅरियरचं सगळं काम झालंय. मयूर आणि रोशन कुशाक आणायला गेले. तिथं आपली कुशाक उभी आहे. तिचं काम सगळं झालंय बट बिलिंगचं बाकी आहे म्हणून मग तिथं थांबले सगळे. बघू आता किती वेळ लागतो त्यांना. ते झाल्यावरती काहीतरी खाऊ. भूक लागली जरा कारण गाडीचं काम म्हटलं माणूस लय कंटाळून जातं. आलो होतो तेव्हापासून ह्या शोरूमला गेलो कुशाकला. त्यानंतर टाटाला गेलो. तिथं सगळं काम क्लिअर करून घेतलं. त्यानंतर आत्ता चाललोय घरी. बट आता यांना किती वेळ लागणार आहे त्याच्यावरच आता. नाही तर घरी जायला परत 11 वाजायला बसले आम्हाला. कारण नाशिकला आल्यावरती आमचं हे फिक्स आहे. घरी जायला 11-12 फिक्स वाजणार. झालं का ते बिलिंगचं काम? सगळं काम झालं आता निघायचं. काहीतरी खाय पाण्याची सोय करा. भूक लागली थोडी नाही का? मी त्यांना तेच सांगत होतो म्हटलं आमच्या रोशनला भूक लागली काहीतरी खाऊ. पोटात आता ते कसं दुखायला लागलं थोडं दाब दिला ना. एक तर माणसाला किडनी स्टोन झालाय म्हणून त्याचं लक्ष ठेवावं लागतं खायवरती. चला आता कॉलेज रोडला घे गाडी. मला रस्ते माहित नाही. हा आमचा हा माणूस आहे 100 वेळा आलाय नाशिकला पण त्याला रस्ते माहित नाही. कधी शिकेल काय माहिती रस्त्यांचं. मी तर आमचं घेऊन आलाय सोया चाप. चिकन खायचं होतं ना तुला? चिकन चिकनच आहे. खाऊ नको ना. का बर? का बर नव्हतं ते. का बर? खराब आहे म्हणून खराब आहे खात होतो आम्ही. हा का? म्हणजे हे बी खराब निघालो. हा म्हणजे आपण कधी काय घेतलं चांगलं नाही असं होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. नाही एक नंबर डायरेक्ट. चिकन फील आला ना डायरेक्ट चिकन फील. चिकन बंद आहे. व्हेज चिकन आहे. असं वाटतं चिकन खाल्लंय. व्हेज सोया चाप. चॉकलेट बाउल. रेडी. जातो मी आता. मी निघतो हळूहळू घरी. तुम्ही जा कपडे वगैरे घे. आज आम्ही सगळे एकटे प्रत्येक जण एका गाडीत एक जण आहे. हॅरियर आहे आपली स्कॉर्पिओ आणि कुशाक. की ट्रॅफिक होती नाशिक मध्ये काय सांगू तुम्हाला. हा इतक्या जोरात आला हा माणूस. लय खुश आहे गाडी भेटल्यामुळे. लय खुश आहे. रुपेश येऊ का आम्ही? चलो बाय बाय. काय म्हणे घाबरून दिलं काय माणसाला? झोपेल हा गाडीत झोपेल. खरं ना त्याला नाही याला द्यायचं. हा दररोज नाटकं करतो ना. नाटकं म्हणजे मित्रांनो विषय असा आहे. उशीर करतो. आता दादा ऑलरेडी गेलेला आहे मुंबईला. तिकडे चाललो आम्ही. मुंबईला म्हणजे यज्ञ दिदीच्या घरी गेलेला आहे. तर आम्ही पण तिथे चाललो. आता मयूर आणि रोशन आम्हाला स्टेशनवर सोडायला येतात. भरपूर दिवसातून आता ट्रेनने चाललो आहे. माझ्यासोबत जगदीश आहे दादाचा छोटा भाऊ. बघू आता पुढं. आवरलं म्हटलंय तो. आता जातो रेल्वे स्टेशनवरती. सोडतील आम्हाला. येतील घरी. बाय बाय. धन्यवाद. तुमचं सकाळी आमचे माणसं सकाळी उठून आम्हाला सोडायला आले त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद. वासनीत लावा आधी. लावतो ना.
उगाच मी गाडी चालवत होतो म्हणून लवकर आलो, नाही तर चाल पटकन गाडी नाही तर याच्यापेक्षा लवकर आलो असतो. गेलो होता गाडीच्या अंगो पिकअपच्या म्हणे लवकर असतो. असं काही नाहीये, याला तसं वाटतं, पण मग गाडी माझ्या हात होती, मला माहिती मी काही चालवत होतो. बॅग कुठे आहे? चलो गाईज, चला बाय 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 बाय. हळू जा. गुड नाईट तुम्हाला परत एकदा आता. नाही झोपणार नाही आता. दुकानावर जावं लागा गेलो. चला येऊ का? हळूहळू जा. वाटलं फोन करा. चला आपण पण निघू. काय टाइम आहे छोट्या ट्रेनचा? 7:03. बर हा लावतो शेट, लगेच लावतो. आम्ही आता अर्धा तास झालाय पोचलो इथं. ट्रेनमध्ये आमची चांगली झोप झाली आहे म्हणून परत झोपलोय. सकाळी लवकर उठलोय, रोज 12 वाजता उठायची सवय झाली. झोप नाही झाली, आता झोपतो, मस्त आराम करतो. थोड्या वेळाने कुठंतरी निघू, मस्त बाहेर जाऊ, असं प्लॅन आहे. तसं शॉपिंगसाठी जायचं आहे, बघू आता. कारण यांचं बरोबर ठेवून नाही चालणार, यांचे प्लॅन चेंज होत राहतात. कधी म्हणते वॉटरफॉल जायचं, कधी म्हणते शॉपिंगला जायचं आहे, परत कधी म्हणते आमच्या इकडं अशी जागा आहे तिथे एकदम भारी व्ह्यू आहे. बघू आता, जाऊ तेव्हाच कळेल नेमकी चाललो पुढे आम्ही. आपण मे बी लास्ट टाइम तिकडे गेलो तिकडे जुम्मापट्टीला, पण छोट्याने बघितलं नाहीये ना अजून. छोट्याला जुमापट्टी दाखवायची म्हणून आम्ही जुमापट्टीला चाललोय. आणि आम्हाला माहिती आहे मे बी आपण लॉंग ड्राईव्हला पण जाऊ. मग मी रात्रीचं जेवण करायचं आहे, मला एक फोन करशील काय? कारण भरोसा नाही आमच्या लोकांचा. चला बसा. आणि मला वाटतं तू छोट्याला जायचं जुम्मापट्टीला गाडी चालवायला. छोट्याने चालवलं, मग मी येतो मागून रिक्षाने. तिकडे आम्ही आता वॉटरफॉल बघायला आलोय. आमच्या दिदीने वॉटरफॉलच्या ठिकाणी घेऊन आली आम्हाला बघा. पण आम्ही रात्री आलोय. आले ते का तुमच्यापैकी चुकलं. कोणी कधी रात्री वॉटरफॉलला? नाही, या बाजूला अजून एक आम्ही बघू ना. वॉटरफॉलसारखे शूट केलेत रात्रीच्या वेळेला. अगं पण तेव्हा पाणी जास्त होतं ना, आता पाहिजे तसं एखादा पाणी पिकअपवाला घेऊन जायचा तुला. नाही घेऊन जाणार. थांब. हा भारी आहे. मस्त आहे ना? जोरात पाऊस झाला ना, जास्त पाऊस, पाणी वाढलं इथे एक नंबर वाटत. जबरदस्त. घे टाकू शकतोस. छान फोटो काढतो. दीदी टॅलेंटेड असं तुमची, बघा दीदीच्या टॅलेंटवर तुम्ही डाऊट करता. हा माहिती आहे ना. आपण चाललो फिनिक्स मॉल मुंबई. घूमने के लिए जा रहे, शॉपिंग करायची. हिंदी मराठी मिक्स आहे आपलं, सगळं चालू आहे. कॉम्बो जस्ट बाहेर खेळायला आलोय. इथून आपण आता जातो लोअर परेलला, पलाडियम. लोअर इथलं मला काय माहित नाही म्हणून ऐकतो मी, हा म्हणतो, बाकी काय ऑप्शन नाही. पण हा माणूस जो रिपीट करतो ह्याचं काय तसं काय सगळं माहिती. म्हणजे करायला लागतं ना, नाही तर मग वाटत नाही ना कोणतरी आहे माझं बी काहीतरी आहे असं. सो बेसिकली आम्ही चाललो फिओनिस पलाडियमला. आम्ही उतरलो त्यासाठी भाईकडावरती, कारण उगाच कोण मग वेस्टर्नला जाईल, मग लोअर परेल इकडून डायरेक्ट आता आम्ही टॅक्सी करून जाऊ. तिला माहिती आहे आता, ही घेऊन चालली, आम्हाला माहिती, आम्हाला काय बोलायचं काम नाही. वेलकम back. So currently we are in Bhaikara. We got cab and these are some people with us. शॉन्टांना थोडं इंग्लिश शिकलं पाहिजे, यु नो, थोडं ट्राय करतोय मी. मुंबईत आलोय ना. मुंबईत आलंय, थोडी लँग्वेज चेंज करायची दादा. छोट्यासारखी तुझा चेहरा नाही तर मित्रा. सोबत आमच्या यज्ञ पण आहे, ती बघा तिकडं. तिचं सेपरेट व्लॉगिंग करते ती, कारण तिला आमच्या ह्याच्यात हे नाही करायचं पार्टिसिपेट. नाही तर तिला दाखवून देऊ. छोटूची शॉपिंग झाली आहे, वाट पाहतोय. दादा आणि दीदी अजून येत आहे, काय माहित त्यांना आता किती वेळ लागेल. हे झाले हो, काय वाटतं छोटं तुला? कुठं जायचं आता आपल्याला? आता बघू, एक तर सोल स्टोअरला जाऊ किंवा मग पॉवर रूमला जाऊ. सोल स्टोअरला म्हणजे अजून शॉपिंग करायची बाकी आमच्या छोट्याची. सोल स्टोअरला जायचं आहे, त्यानंतर कुठं जायचं आपल्याला? त्यानंतर मरीनला जाऊ मस्त. मरीन्सला जायचं. इकडे गेलं जरा बरं वाटतं नाही, त्याच्या आधी काहीतरी खाऊ मस्त. काहीतरी खायला लागणार होतं. आमचा दादा इन्स्टंट टाकू राहिला, कंटिन्यू तेच काम चालू आहे. 5-6 टाकले इथपर्यंत यायपर्यंत. 5-6 नाही असं झालं. जास्त झाले का? बर्गर येऊ दे ना दादा, मग टाक परत. काय बर्गर येऊ दे मग टाक. हे बाय, मी अजून शिकतोय. शिकतोय. सरको जर याच्या स्नॅप असता ना, येडा झाला असता स्नॅप टाकू टाकू. आहे ना दादाकडे स्नॅप. नाही ना, पण तो वापरत नाही ना स्नॅप. नाही, इन्स्टंट वरती आलाय तो. मला फक्त भूक लागली, मला एवढं माहिती आहे. मला खूप भूक लागली. पण झाल्यानंतर जरा शॉपिंग बाकी होती, परत आलो होतो आम्ही सोल स्टोअरला, पण मग पाहिजे तसं आम्हाला भेटलं नाही. त्यानंतर आम्ही गेलो स्निचला, भेटला एक शर्ट
व्हाईट शर्ट, त्यानंतर बाकी अजून काय भेटलं नाही. त्यामुळे आम्ही आता असं ठरवलं की आता बाद झालं करायचं वाटा. मग आता दादा ते आता वुडलँडला गेले ते आले का निघू. मग आम्हाला जायचं आहे मरीन्सला, पण पाऊस चालू झालाय. आणि विचारा एकदा तिकडे जायचं आहे किंवा इकडे येता आहे. इथं मरीन्सवरती आलो, विषय आज झाला. पाऊस आत्ताच येऊन गेला म्हणून वरती बसायला जागाच नाही तिकडं. मग आता आम्ही इथं खाली येऊन बसलो. थोडीफार आहे तर तिथं ओरलं आहे, त्याच्यामुळे आम्ही इकडे येऊन बसलो मस्त. आता आम्ही तिकडे जागा शोधतोय. तिथे जागा भेटल्यावर तिथे जाऊन बसणार, कारण तिकडून व्ह्यूचा आनंदच जबरदस्त. इथून काय एवढं नाही पण बरं मजा नाही इथं. हां जाऊ आता तिकडं. मरीनला आल्याचं फील नाही. हां जरा पाण्याचा आवाज ऐकू तेव्हा बरं वाटेल आम्हाला काय. चुकून इथं नाही. हां आम्ही इतकं बेकार पळत आलो ना तुम्हाला सांगतो. मला फोटो काढायचा होता बाहेर. ये ना उद्या 15 ऑगस्ट आहे, त्यासाठी इथे एकदम भारी लाईटिंग टाकली. तर म्हटलं एखादा फोटो काढू. माझा नाही बरं का, बिल्डिंगचा. पण मग काय एवढा काही चालू आहे ट्रेनसाठी. इथे येऊन समजलं ट्रेन अर्धा तास लेट आहे. काय म्हणतो ते. अरे तुम्ही टाइमपास केला, तुम्ही लेट झाले यायला. आम्ही ना तिकडे तुमची कॉलची वाट पाहत बसतो. असं ते तुम्हाला स्वतःला काय आमच्या छोट्या मी तुला काय बोललो. यांना स्वतःला ट्रेनिंगची काय काळजी, त्या सगळी काळजी आम्हीच घ्यायची. नाही दीदीला काळजी, दीदी असली की सांग आम्ही कशाला टेन्शन घेऊ. आणले नाही पोरं ते काय हाल करतं मला माहिती. म्हणजे चालत सुद्धा नाही. हे ठरवलंच बघ, आई बापाचं. हे बघ असं तू चालली ना एकदम फास्ट. आता पुढे ट्रेन आहे, हे बघ येत नाही. आली गाडी. अरे चाल रे पुढे चाल. असं दादानी केलं मग आम्ही पुढे चालतो. एक दिवस वडे घेतले इथं, वडेपाव घेतले इथं माझ्यासोबत. आपले पंटर होते. हा माहिती ना माझं. मला म्हटलं अरे पळा, ए, वडापाव काय करायचा. अरे म्हटलं हातात घेऊन खायचा. आता एक झोप काढून झाली आहे. ट्रेनमध्ये पोलीस राहिले, सगळी कमी झाली. आमचा आता लास्ट स्टॉप आहे. लास्ट नाही म्हणता येणार म्हणजे लास्ट मिनिट ट्रेनचा लास्टचा स्टॉप नाही हा, आमचा लास्ट स्टॉप आहे. आता आम्ही इथं उतरून घेणार आहे, ट्रेन पुढे जाणार. झाला प्रवास. लय वेळ झाला. आम्ही किती 11:30 निघालो होतो ना आपण. आता 1:30 वाजून गेलाय. 1:30 वाजून 10 मिनिटं वरती झाली, पण अजून पोहोचलो. म्हणजे काही फास्ट वाली होती ना ट्रेन, ती आमच्या 2 मिनिटावरून निघली फक्त. नाही तर आता आम्ही घरी झोपलेलो असतो. पण मग ठीक आहे, बरं वाटतं जरा. दुखला घेतला. त्याच्यातल्या त्याच्यात आता तुम्हाला एक गोष्ट सांगितली असती, किती 3.5 तासापासून ट्रेन म्हणतो. हा ना, मी झोपलो होतो. काय करणार आहे, ऑप्शन नव्हता. सकाळपासून असं फिरलं का जाम होतं. आणि मला जास्त अशी दर्शन नाही होत. त्यांना होती सर. त्याचा एक डोळा बारीक एक मोठा होता खाली. झोप नाही झाली का मग असे डोळे पूर्ण उघडतच नाही. हे आमचे माणसं बाकीचे. आज हमारे गाडी का बर्थडे है. ये दोनों विश करने आए थे. विश क्यों नहीं किया. हॅपी बर्थडे केलं ना तिला? एक वर्ष केलं झालं का? महेशच्या हॅपी गाडीला. बर्थडे. आज पाकिस्तान हॅपी बर्थडे. महेशच्या गाडीला 1 वर्ष झालं. या गाडीने, ही गाडी आल्यानंतर खूप काही चेंज झालं आहे आयुष्यात. सो आय एम ग्रेटफुल फॉर दिस. थोडी बोबडी वळती कारण गेले आता. काय आता तुला पण तेच सांगू का. हॅपी बर्थडे टू यू.